नमस्कार मंडळी, तर आज आपण उंदियोची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग साहित्य बघूया। छोटी अद्रक, लसूण, पातीची लसूण, मिरची, तिखट मिरची घेतली। छोटी बटाटी नसेल तर मोठे बटाट्याचे मीडियम कापा करून फ्राय करून घे। रताळा, तुरीची डाळ, सलगम, लसूणची पाती, कोथिंबीर आणि मीठ आणि मिरची म्हणजे लसूण म्हणजे ओली लसूण पाती वाली। हा, आणि शेंगदाणे थोडेसे आणि तीळ। अच्छा, ओलं खोबरं आहे ना। त्याला आता आपण वाटून घेऊया। आलं लसूण मिरचीचं जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपलं तिखट पाहिजे। मिरची पावडर, लाल पावडर, धना पावडर, गरम मसाला, हळद, साखर, चवीनुसार मीठ, साखर पण तुमच्या आवडीनिवडीने गोड करण्यासाठी, आणि लिंबू, हिंग मेथीचे मुठ्या जे आपल्याला भाजीत टाकायचे आहेत। हे वांगीना आपण मसाला भरायचा आहे। वांगी छोटीच घ्यायची, छोटी, मोठी, मीडियम साईज, छोटी साईज, मीडियम साईज घ्यायची। असं कापून घ्यायचं 4 कपेने। बटाटी, बेबी पोटॅटो, सलगम म्हणतात ह्याला। हे रताळे आहेत, कच्ची केळी आहे, ते फ्राय करून घेतले। हे सर्व भाज्या मी फ्राय करून घेतले, तर त्यांना हे मसाला लावण्यात येईल। आता जे आपण भाज्या डायरेक्ट फ्राय की उकडून? नाही, डायरेक्ट कच्च्या। आपण कच्ची भाजी 70% पर्यंत शिजून घ्यायची, तेलात फ्राय करून घ्यायची। ओके। आणि मग हे ग्रीन मसाला, जे आपला ग्रीन मसाला आहे तो हे सर्वांना लावून त्याचं थर लावून मग आपण भाजीला मुंजूला तयारी करूया। मसाला तयार झाला आहे। अच्छा, हे आता आपण ह्या वांग्यांमध्ये पहिले भरून घेणार। ह्या वांग्यांमध्ये असं भरून घेऊया पूर्ण। हा मसाला जे केलाय आपण ग्रीन मसाला, ते ह्याला आपण लावून देणार। बेबी पोटॅटो त्याला पण मसाला लावून घेऊया। रताळीला पण आपण मसाले लावून